रिधिमा माझा मेकअप करत होती आणि मी माझा मेकअप तिच्याकडनं करून घेत होते. रिधिमाने मला फाउंडेशन लावलं आणि त्यानंतर तिने तो लावण्यासाठी 5 मिनटं घेतली. मी सारखी कॅमेऱ्याकडे बघते आहे, आत्ताच होईल मगच होईल. पूर्ण माझं तोंड घासून घासून घेतलं. हो, त्यानंतर मग फिनिशिंग चांगली आली पाहिजे हे तिचं म्हणणं. माझ्या चेहऱ्यावर चोळून चोळून झालं, कशी दिसते मी, छान ना. कसा ग्लो आला आहे मला. आता ती मला कॉम्पॅक्ट लावते फाउंडेशनवर. पहिले तिने मला मॉइश्चरायझर लावलं होतं, त्यानंतर लिक्विड फाउंडेशन लावलं आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट घेते. तिचं म्हणणं होतं की मला साऊंड लाव, मला बोलायचे. मग तिने माईक लावला आणि खरं खूप पांढरी सफेद सफेद केली मला. बघ, तुम्हाला दिसतंयच. हो, डोळ्यात बोटं घालून घालून माझा छान मेकअप केला. हो, आणि त्यानंतर मी खूपच जास्त सुंदर दिसायला लागले. हो, आज काय आमचा मेकअप पूर्ण होत नाही, पण तुम्ही बघत राहा आमचा व्हिडिओ, खूप एंटरटेनिंग असतो. हो, माझी मिशीसुद्धा खूप सुंदर दिसते. हां, माझी मिशी बघा. हो, आता ती पुसली गेली. हो, किती क्यूट. हो, खरं लहान मुलांकडून असं करून घेणं मला खूप आवडतं. त्यानंतर मी अशी दिसायला लागली. खरंच तिने नंतर खरंच खूप छान मेकअप केला आणि मी छान दिसत होते. असाच माझा रोजचा दिवस जात असतो आणि मी अशी दिसत असते. मी खूप आता लाल लाल झाले, टमाट्यासारखी. कशी दिसते मी. आज काय मेकअप आमचा कंप्लीट होत नाही. रूज झाला, आयशॅडो झाले आणि रिधिमा आयशॅडो सिलेक्ट करण्यातच आमचे 3-4 मिनटं गेले. हायलायटर, मम्मी तुला हायलायटर लावते. हे बघा, मला हायलायटर. वाव, छान वाटतंय पण.